हे अत्याचार असंच वाढत जाणार आहेत. आपण मेणबत्त्या पेटवतच राहणार, ह्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. ताज्या घटना घडलेल्या आहेत. दररोज घटना काल पेपरात घडली, मागल्या 4 दिवसात घडली, कितीच आहेत. दिल्लीतलं प्रकरण झालं, आपण दिल्लीत प्रकरण झालं, आपण काय केलं? कॅन्डल मार्च. त्या बसमध्ये त्या मुलीचा सगळा अत्याचार केला, तिला बसमधून बाहेर फेकून दिली. आपण कॅन्डल मार्च कुठपर्यंत आपण मेणबत्त्या पेटवून बसणार आहे? मेणबत्त्या पेटून प्रश्न सुटणार नाहीत. त्याला आपण कायदे सक्षम पाहिजे. आपल्या देशातले कायद्याला पळ वाटायचं. त्यामुळे आपल्या देशामध्ये महिलांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले. कारण का तर कायदे व्यवस्था आपल्या देशाची बदलायला, काळ बदलतो तशी कायदे बदलले पाहिजे. बरोबर. आपण त्यात बदल केला पाहिजे. कारण लोकसंख्या वाढत, या लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे कडक पाहिजे. बरोबर. तरच महिला खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होईल. लाडकी बहीण देऊन तिला 3,000 दिले,